शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ती म्हणजे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये। इथे यादी चेक करा मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती आता आपण संपूर्ण बघणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो चला आता आपण बघू संपूर्ण माहिती। त्याचबरोबर आपण जिल्ह्यानुसार सुद्धा माहिती बघणार आहोत। परंतु मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आता हेक्टरी 18,900 रुपये। इथे यादी चेक करा मित्रांनो, बघू शकता मुंबई राज्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचे सुधारित दरानुसार आणि निकष विहित धरून शेतकऱ्यांना 15,000 कोटी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने मित्रांनो मंगळवारी घेतला आहे। तर मित्रांनो सुमारे 18,58,16 हेक्टर वरील क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांचे नुकसान मित्रांनो झाले आहे यामध्ये। तर मित्रांनो अशी मिळणार सुधारित मदत, तर कशी तर मित्रांनो बघून घ्या तुम्ही। तर मित्रांनो जिरायती पिकाचे जर नुकसान झाले तर मिळणार 6,800 रुपये, ते पहिले मिळत होते आता मिळणार आहे 8,500 रुपये। त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही बघू शकता बागायत पिकात जर नुकसान झाले तर 13,000 रुपये हे पहिले मिळत होते, आता मिळणार आहे 17,000 रुपये प्रति हेक्टर। त्याचबरोबर मित्रांनो बहुवार्षिक म्हणजे जास्त वेळ राहणाऱ्या पिकांसाठी पूर्वी मिळत होते 18,000 रुपये, आता मिळणार आहे 22,500 रुपये मित्रांनो प्रति हेक्टरच्या दरम्यान। आणि नियम शिथिल करण्यात आले मित्रांनो, सततच्या पावसामुळे केलेल्या पिकांवर मदत देऊ नये अशी सुद्धा म्हणजे सततचा पाऊस चालू आहे, तुम्ही जर पिकांवर जर काही मदत करत असाल तर ती डायरेक्ट करा असे शेतकऱ्यांनी आव्हान सुद्धा केले होते। त्याच्यावर काय झालं बघा, तिजोरीवर 1,272 कोटीचा बोजा सुद्धा मित्रांनो आता पडणार आहे। चालू आर्थिक वर्षात 6,240.30 कोटी इतका निधी अर्थसहाय्य करण्यात आला असून मित्रांनो आतापर्यंत 18.55 कोटीचा निधी मित्रांनो वितरित सुद्धा करण्यात आला आहे। आता उर्वरित जो निधी आहे तो हा लवकरात लवकर आणि कोणत्या जिल्ह्यानुसार किती मिळणार आहे हे आता आपण बघू मित्रांनो, की बघू कोणत्या जिल्ह्याला किती आहे। तर मित्रांनो ही बघा दुसऱ्या न्यूजपेपरवरची बातमी ती म्हणजे लोकमतवरची। सरसकट खरीप पीक विमा मंजूर झाला, 27,000 रुपये हेक्टरी पीक विमा मंजूर झाला आहे मित्रांनो, आता वाटपसुद्धा होणार। नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी पीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बार संत्र्याच्या फळ पीक विमा काढण्यात झाला। राज्यातील 13 जिल्ह्यापैकी सर्वाधिक म्हणजे 20,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा हा एकट्या नागपूर जिल्ह्याला मंजूर झाला मित्रांनो। आता आपण बाकी जिल्ह्यांचं बघू। अहमदनगर जिल्हा केंद्र सरकार देणार आहे 10,000 रुपये, राज्य सरकार देणार 18,000 रुपये, शेतकरी पात्र आहे मित्रांनो 8,000। अमरावती 12,000 शेतकरी 22,000 राज्य सरकारचा वाटा, केंद्र सरकारचा 10,000 वाटा। वाशिम जिल्हा 14,000 शेतकरी 24,000 राज्य सरकारचा वाटा, केंद्र सरकारचा 10,000 वाटा। त्यानंतर यवतमाळ जिल्हा 12,000 शेतकरी 24,000 केंद्र सरकारचा वाटा, 10,000 राज्य सरकारचा वाटा। बीड जिल्हा 4,000 शेतकरी 31,500 राज्य सरकारचा वाटा, 10,000 केंद्र सरकारचा वाटा। हिंगोली 4,000 शेतकरी 14,000 कोटी राज्य सरकारचा वाटा, 10,000 कोटी केंद्र सरकारचा वाटा। अकोला 6,000 शेतकरी 16,000 केंद्र सरकारचा वाटा, 10,000 राज्य सरकारचा वाटा। त्यानंतर मित्रांनो नंतरचा जिल्हा तो म्हणजे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यात टोटल शेतकरी आहे 8,000 आणि त्यांना राज्य सरकारचा वाटा मिळणार आहे मित्रांनो 18,000 कोटी आणि केंद्र सरकारचा वाटा मिळणार आहे मित्रांनो 10,000 कोटी। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यात केंद्र सरकारचा जे शेतकरी आहे ते आहे 8,400 शेतकरी, त्यामध्ये केंद्र सरकार देणार आहे 10,000 रुपये, राज्य सरकार देणार आहे 18,400 कोटी, हे समजा कोटीमध्ये पण मित्रांनो। नंतरचा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातील एकूण शेतकरी आहे 5,200 शेतकरी, त्यात राज्य सरकारचा वाटा आहे मित्रांनो 15,200 कोटी, केंद्र सरकारचा वाटा आहे 10,000 कोटी। त्याच्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यातील एकूण शेतकरी आहे 11,600 शेतकरी, त्यात राज्य सरकारचा वाटा आहे मित्रांनो 21,600, त्याचबरोबर केंद्र सरकारचा वाटा मित्रांनो तो आहे 10,000 कोटी रुपये। ही मित्रांनो ही होती रक्कम जी ज्या जिल्ह्याला शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना आता ही रक्कम मिळणार आहे, ती पण आता डायरेक्ट DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात ही आता रक्कम जमा होणार आहे। आणि त्याचबरोबर राज्य सरकारने पीक विमा वाटपसुद्धा आता सुरुवात केली होती। ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती।